अमेरिकेने मोजतबा खामेनी यांच्यावर इनाम जाहीर केलंय। मोजतबा खामेनींची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस मिळणार आहे। मोजतबा खामेनीसह इराणच्या 10 नेत्यांवर अमेरिकेकडून हे इनाम जाहीर करण्यात आलंय। तर मोजतबा खामेनी हे सध्या इराणचे सर्वोच्च नेते आहेत। तर त्यांच्यासह 10 नेत्यांवर आता अमेरिकेनं इनाम जाहीर केलेलं आहे। कालच अमेरिका आणि इस्रायलने दावा केलेला होता की मोजतबा खामेनी हे जिवंत आहेत मात्र जखमी आहेत आणि ते फार काही जगणार नाहीत असाही इस्रायलचा दावा होता। त्यानंतर आता त्यांना पकडण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतूनं अमेरिकेनं थेट त्यांच्यावर इनाम जाहीर केलंय। तर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या तणावाचा परिणाम आता विमान प्रवासावरही दिसू लागलाय। एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं इंडिगोनंही भाडेवाढ करत प्रवाशांना मोठा धक्का दिलाय। इंडिगोनं सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे आता सर्व नवीन बुकिंगवर ही भाडेवाढ लागू होईल। एटीएफच्या किमतीत 85% अधिक वाढ झाल्यामुळे हा मोठा निर्णय कंपनीने घेतल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान इंडिगोच्या भाडेवाढीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। मुझे इस बात से कोई हैरानी नहीं है क्योंकि ये इस समय पे आ रहा है जब हमारी सरकार ने बिल्कुल हर तरीके से जो प्रिपेयर्डनेस होनी चाहिए वो प्रिपेयर्डनेस और एनर्जी सिक्योरिटी की रिक्वायरमेंट्स होनी चाहिए उसको सिक्योर करने की बजाय वो सिर्फ और सिर्फ अपने आप को विश्वगुरु बताते रहे, जिस वजह से आज जनता को भुगतना पड़ रहा है। डीजीसीए को भी स्टेप इन करना पड़ेगा कि इसका पूरा जो भार है, जो ईरान, इजरायल और यूएस का वॉर चल रहा है, उसका पूरा भार जनता को ना महसूस करना पड़े। हॉटेलसाठी